नमस्ते मित्रांनो. ज्यावेळेस आपण फिजिक्सचा विचार करतो आणि बऱ्यापैकी जर तुम्ही विचारलं मुलांना तुमच्या आसपास ज्यांची 12वी झालेली आहे, 12वी सायन्समधून जे विद्यार्थी शिकलेले आहेत, यांच्याशी जर तुम्ही चर्चा केली तर तुमच्या लक्षात येईल, त्यांना जर विचारलं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो याच्यापैकी तुला अवघड वाटणारा विषय कुठला, तर जनरली उत्तर येतं फिजिक्स. इव्हन आपण ज्यावेळेस असं म्हणतो की नीटची एक्झाम तुम्ही देत आहात किंवा CETची एक्झाम तुम्ही देत आहात, तर जे मेरिट ठरतं किंवा तो फायनल तुमची काय म्हणूया आपण पोस्ट ठरते, तुम्हाला MBBS मिळणार आहे का BMS मिळणार आहे, तुम्ही एक जनरली ऑब्झर्व करताल की फिजिक्स हा विषय त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा राहतो. आणि हा फिजिक्स हा विषय महत्त्वाचा का जातो, का असतो, तुम्ही अशी कितीतरी उदाहरणं पाहताल की 340 ते 360 मार्क बायोलॉजीला असणारी मुलं आहेत, पण त्याच वेळेस फिजिक्सचा स्कोर त्यांचा 100पेक्षा खाली, 60-70च्या दरम्यान, आणि परिणामी त्यांची MBBSची सीट हुकते किंवा चांगलं कॉलेज त्यांना मिळत नाही. आणि त्याचं बऱ्यापैकी कारण असं तुम्हाला आढळेल की फिजिक्स, आणि त्या फिजिक्समध्ये पण तो फिजिक्स का अवघड जातो, फिजिक्स हा ओव्हरऑल अख्खा विषय म्हणून अवघड जातो का, तर नाही. बऱ्याच वेळा तुम्ही मुलांची उत्तरं ऐकताल, नाही न्यूमेरिकल सुटत नाहीत. खरं तर त्याला प्रॉब्लेम असा शब्द वापरला जातो, पण आपल्याकडे जो हा प्रॉब्लेम शब्द वापरला जातो तो मी मुळात वापरायचं टाळतो, कारण प्रॉब्लेम या नावातच अडचण असेल. सो अडचण असं नको म्हणूया आपण, न्यूमेरिकल्स मुलांना अवघड जातात. आता न्यूमेरिकल्स मुलांना का अवघड जातात, तर त्याच्या पाठीमागचं कारण असं सांगितलं जातं की जर तुम्ही खूप शांतपणे विचार करताल, आणि मी माझ्या अँगलने जर सांगेल की बाबा मला फिजिक्सला CETला 41 मार्क होते 50पैकी, ॲक्च्युली माझा 44 मार्काचाच पेपर लिहून झाला होता, 6 मार्काचा पेपर राहिला होता, मग त्या 44पैकी मला 41 मार्क पडले. मग माझा अनुभव काय सांगतो CETच्या बाबतीतला, तर फिजिक्सचे न्यूमेरिकल सुटत नाही याचा अर्थ सरळ सरळ आहे, तुमची थेअरीवरती एवढी कमांड नसते. ज्याची थेअरी चांगली त्याचे न्यूमेरिकल चांगले, आणि याचं उलटं पण सांगतो तुम्हाला मी, ज्याचे न्यूमेरिकल चांगले त्याची थेअरी देखील अजून इम्प्रूव्ह होत जाते. म्हणजे जसं तुम्ही अभ्यास करत असताना जेवढे न्यूमेरिकल सोडवताल तेवढी तुमची थेअरी देखील सुधारत जाते. मुळात आता हे मी का सांगायला चालू केलेलं आहे, आपण एक नवीन लेक्चर सिरीज सुरू करतो आहोत की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक चॅप्टरचे काही न्यूमेरिकल्स घेणार आहोत. हे जे काही न्यूमेरिकल्स घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण त्याचे 3 पार्ट करणार आहोत. एक PYQs म्हणजे पूर्वीचे जे विचारले गेलेले क्वेश्चन पेपर्स आहेत त्यातून आलेले काही क्वेश्चन्स, त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल जे नवीन सिलेबसमध्ये दिलेले आहेत, आणि काही एक्झरसाईजमध्ये दिलेले एक्झाम्पल्स आहेत. हे 3 वेगवेगळे टप्पे करून आपण हे न्यूमेरिकल समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातला पहिला टप्पा आपण समजून घेणार आहोत की PYQs कसे विचारले गेलेले आहेत. आणि बऱ्यापैकी जर तुम्ही PYQs बघितले तर तुम्हाला एक अंदाज येतो, एक ट्रेंड लक्षात येतो की बोर्ड जे आहे ते नक्की प्रश्न कोणत्या प्रकारचं विचारतं. त्याच्यामुळे आपण सुरुवात पहिल्यांदा याच्यापासून करूया की बोर्ड कोणत्या प्रकारचे न्यूमेरिकल्स विचारतात. मग त्यासाठी आपण पहिला चॅप्टर निवडला आहे रोटेशनल डायनॅमिक्स. सो रोटेशनल डायनॅमिक्स या चॅप्टरचे गेल्या काही 5 वर्षामध्ये म्हणजे 18 ते 23च्या दरम्यान जेवढे बोर्ड पेपर झालेले आहेत त्याचे न्यूमेरिकल्स आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे रोटेशनल डायनॅमिक्स, आणि त्याचे 2018 ते 2023 पर्यंत बोर्ड परीक्षेला विचारले गेलेले काही महत्त्वाचे न्यूमेरिकल. 2023 म्हणजे लेटेस्ट एक्झाम, आत्ता जी लास्ट इयरला जी झाली ती जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये विचारला गेलेला पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. प्रश्न काय आहे पहा, अ मोटार सायकलिस्ट परफॉर्म स्टंट अलॉंग द सिलेंड्रिकल वॉल ऑफ वेल ऑफ डेथ. मौत का कुवा ची थेअरी आहे आपल्या पुस्तकामध्ये. ऑफ इनर रेडियस 4 मीटर. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रॅक्शन बिटवीन टायर अँड द वॉल इज 0.4. ॲक्च्युली टेक्स्टबुकमध्ये एक्झॅक्ट सॉल्व न्यूमेरिकल आहे याच्यावर, फक्त त्या न्यूमेरिकलमध्ये व्हेलॉसिटी पण विचारलेली आहे. कॅल्क्युलेट मॅक्झिमम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. प्रश्न काय विचारतो आपल्याला, मॅक्झिमम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन विचारतो आहे. टेक्स्टबुकमध्ये जो सॉल्व न्यूमेरिकल आहे त्याच्यामध्ये मिनिमम व्हेलॉसिटी विचारतो, आणि दुसरं काय विचारणार आहे तो आपल्याला तिथे बहुतेक फ्रिक्वेन्सी देखील विचारलेली. आता इथे आपण विचार करूया बोर्ड काय विचारते. पण बोर्ड आपल्याला प्रश्नामध्ये असं विचारते की देर इज अ मोटार सायकलिस्ट विच परफॉर्म स्टंट्स अलॉंग द सिलेंड्रिकल वॉल ऑफ वेल ऑफ डेथ. आपल्याला हे लक्षात आलं, हा जो न्यूमेरिकल आहे तो वेल ऑफ डेथवर आहे, म्हणजे मौत का कुवावर हा प्रश्न आहे. ज्याची इनर रेडियस जी आहे आतल्या, कारण की मौत का कुवामध्ये आतल्या बाजूने गाडी फिरते, बरोबर आहे ना, बाहेरच्या बाजूने गाडी फिरायचा काही संबंध येत नाही. इनर रेडियस ऑफ 4 मीटर, ज्याची रेडियस आपल्याला किती दिलेली आहे, 4 मीटर दिलेली आहे.
कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड वॉल इज 0.4, की जो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे कोण, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 0.4. कॅल्क्युलेट मॅक्झिमम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मॅक्झिमम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आपल्याला विचारलेलं आहे आणि जीची व्हॅल्यू 9.8 घ्यायची नाही आहे, गडबड करू नका. ते सांगताय जीची व्हॅल्यू किती घ्या, 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. थोडीशी आठवण करून देतो तुम्हाला मी, थिअरी नक्की काय आपण शिकलेलो आहोत. आपल्याला आठवत असेल वेल ऑफ डेथबद्दल आपण समजून घेतलेला आहे. वेल ऑफ डेथ, मौत का कुआ, हा जो पॉईंट आहे याच्याबद्दल आपली रेग्युलर बोर्डला चर्चा झालेली आहे. रेग्युलर थिअरीमध्ये आपली त्याची चर्चा झालेली आहे. एक प्रकारे ही ती मौत का कुआ मी दाखवायचा प्रयत्न करतोय. त्याच्या आतल्या बाजूने कल्पना करूया की हा जो सर्कल आहे, या सर्कलने आतल्या सरफेसवरून तो मोटरसायकल एक्सटेंड करतोय, ज्याची या वेलची रेडियस आपल्याला दिलेली आहे. रेडियस किती दिलेली आहे, 4 मीटर दिलेली, बरोबर. तुम्हाला आठवत असेल तर पहा थिअरी, 3 फोर्स जे आहेत ते या व्यक्तीवर, हा जो मोटरसायकलिस्ट आहे त्याच्यावर ॲक्ट होणार आहेत. हे 3 फोर्स कोण कोण आहेत पहा. एक, इट्स वेट mg, थिअरी व्यवस्थित झाली असली पाहिजे तुमची. इट्स वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्याच्यानंतर फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, FR ने मी दाखवतो फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणून. आणि तिसरं आहे नॉर्मल रिॲक्शन. काय आहे, नॉर्मल रिॲक्शन, जे की परपेंडिक्युलर टू द सिलेंड्रिकल वॉल असतं. तुम्ही जर ते डायग्राम समजून घेतले असेल तर तुमच्या लक्षात येईल. मग या ठिकाणी आपल्याला जे मिनिमम स्पीड विचारलं जातं ते असतं. जर तुम्ही हे सगळं सोडवलं असेल तर फी मिनिमम जो आपण काढतो त्याचा फॉर्म्युला आहे रूट RG डिवायडेड बाय म्यू, रूट RG बाय म्यू. स्टॅटिक कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस ने दाखवला जातो. म्यू एस ने काय दाखवला जातो, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दाखवला जातो. आता हा फॉर्म्युला जर वापरला तर आपल्याला व्हेलॉसिटी मिळणार आहे. हा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला काय मिळणार आहे, व्हेलॉसिटी. आणि मग आपण पुढे त्याच्यावरून काय काढूया, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काढू शकतो. तर हा जर न्यूमेरिकल बोर्ड परीक्षेला मी सोडवायचा ठरवला, तर हे बेसिक थोडक्यात सांगायचं मी ठरवलेलं आहे. एक्सप्रेशन सोडून दाखवून हा काय माझा उद्देश नाही आहे. सिलेंड्रिकल वॉल आहे, तिच्यावर तिच्यामध्ये जी मोटरसायकलिस्ट आत स्टंट करतो आहे त्याच्यावर 3 फोर्स ॲक्ट होत असतात. एक आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन, एक आहे इट्स वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड, दुसरा आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि तिसरा आहे नॉर्मल रिएक्शन. हा ॲरो का दाखवलेला आहे, तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर. आता या सगळ्याचं जे काही आपण सोडवतो ते सोडवल्यानंतर आपल्याला जो फॉर्म्युला मिळतो तो आहे फी मिनिमम इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट RG डिवायडेड बाय म्यू एस. ठीक आहे, हाच न्यूमेरिकल सोडवत असताना मग हाच डेटा आपल्याला वापरायचा आहे. गिव्हन काय आहे पहा आपल्याला काय दिलेलं आहे. त्यांनी आपल्याला सांगितलंय की इनर रेडियस जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 4 मीटर. बरं, आपला प्रश्न मिटला. देतानाच ती 4 मीटर दिलेली आहे, म्हणजे SI युनिटमध्ये दिलेली. युनिटचं कन्व्हर्जन करण्याची कोणतीही गरज इथे नाही आहे. दुसरं म्यू एस नीट वाचा, कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर अँड वॉल किती दिलेला आहे तो आपल्याला 0.4 असा दिलेला आहे. हा जो 0.4 व्हॅल्यू दिलेली आहे, ठीक आहे, हा कोएफिशिएंट आहे त्यामुळे त्याला युनिट असायचं काही गरज म्हणजे काहीच कारण नाही. आता 0.4 मध्ये मनातली मनात विचार करून ठेवा, गरज पडली तर हे मला 4/10 पण घेता येईल. 0.4 आपण कसं घेऊ शकतो, 4/10 देखील घेऊ शकतो. जर न्यूमेरिकल सोडताना उपयोगी पडलं तर काय हरकत नाही. गेलं, पाहूया पुढे. पुढे कॅल्क्युलेट टू फाइंड. आता आपल्याला शोधायचं आहे काय पहा, या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला बाळांनो विचारलेलं आहे मॅक्झिमम पिरियड, टी मॅक्स विचारलेला आहे. काय विचारलेलं आहे, टी मॅक्स विचारलेला आहे. मग आत्ता मी तुम्हाला सांगितलं तसं या न्यूमेरिकलमध्ये आपल्याला जर आपण शांतपणे विचार केला तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. फी मिनिमम इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट RG बाय म्यू एस. सर पिरियड ऑफ रिव्होल्यूशन विचारला आहे, तुम्ही फी का काढतोय. एक स्टेप बाय स्टेप आपण हे सोडूया. पहिल्यांदा आपण काय काढून घेऊया, वी नो दॅट फी मिनिमम किती आहे आपल्याकडे, फी मिनिमम रूट RG डिवायडेड बाय म्यू एस. ठीक आहे,
आता एखाद्याला जर हे इथंच पुढं न्यायचं असेल आणि याच्यातच पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणायचं असेल तर तोही आणता येईल. फी मिनिमम, फी आणि त्या टाईम पिरियड या दोघांचं रिलेशन आपल्याला जोडता येतं. आपल्याला आठवत असेल velocity is equal to distance covered. velocity is equal to distance covered. distance covered थोडक्यात लिहितोय मी and time taken. मग distance covered in one revolution is nothing but काय असतं सर्कम्फरन्स. काय असणार आहे सर्कम्फरन्स. आणि टाइम टेकन एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला कालावधी असतो पिरियडिक रिव्होल्यूशन दॅट इज इक्वल टू टी. मग समजा याच्यावरून आपण सांगू शकतो टी इज इक्वल टू 2 पाय आर बाय फी. टी इज इक्वल टू 2 पाय आर बाय फी. मग आधी आपण फी काढून घेणार आहोत आणि या फॉर्म्युल्यामध्ये त्याची व्हॅल्यू टाकणार आहोत. सो पाहूया आपण आता. देअरफॉर फी मिनिमम जो आपल्याला मिळणार आहे तो कसा मिळतो आपण. आरची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे 4 दिलेली आहे. जीची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 10 दिलेली आहे. म्यू एस किती आहे 0.4. देअरफॉर फी मिनिमम इज इक्वल टू मी मगाशी सांगितलं होतं हे 4 × 10 तसंच ठेवा आणि हे 0.4 घेतानाच 4/10 घ्या. किती घ्या 4/10. म्हणजे 0.4 इज नथिंग बट 4/10. हे 10 वर आले काय होईल पहा. फी मिनिमम इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट 4 हे डिवायडेड बाय 4. हा जो रूट 10 आहे हा डिवायडेड बाय 10 आहे तो वर आला आणि हे मूळचे 10. सो 10 हे मूळचे आणि खालून वर आलेले हे 10. 4 तुमचं कॅन्सल झालं. हे 10 × 10 त्याचं स्क्वेअर रूट किती येणार 10. ऑफकोर्स स्क्वेअर रूट ऑफ 100. देअरफॉर फी मिनिमम जो आपल्याला मिळालेला आहे तो आहे 10 मीटर पर सेकंद. पण आपला प्रश्न हा मिनिमम व्हेलॉसिटीच्या संदर्भातला नाहीच मुळे. आपला प्रश्न आहे मॅक्झिमम पिरियड ऑफ रिव्होल्यूशनच्या संदर्भातला. मी आत्ता सांगितलं तुम्हाला पुढे आपण असं सांगणार हे काही एवढं सगळं लिहित बसायची गरज नाही. मी तुम्हाला फक्त आठवण करून दिली. मग पुढे आपण म्हणणार वी नो दॅट. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो वापरूया आपण. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे. वी नो दॅट फी इज इक्वल टू 2 पाय आर बाय टी. त्यापैकी टी आपल्याला काढायचा आहे. सो टी इज इक्वल टू काय बाळांनो 2 पाय आर बाय फी. देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पायची व्हॅल्यू 3.14 घेऊया आपण. आरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का आपल्याला न्यूमेरिकलमध्ये आरची व्हॅल्यू किती दिलेली आहे 4 दिलेली आहे आणि फी जो आपण काढला तो आपल्याला किती मिळालेला आहे 10. ठीक आहे. देअरफॉर टी इज इक्वल टू काय होईल 8 × 3.14. 8 × 3.14. किंवा तुम्ही असंही करू शकता हे 6.28 घ्या त्याला 4 ने गुणा किंवा 12.56 घ्या त्याला 2 ने गुणा. ॲटलिस्ट 3.14चे काही कॅल्क्युलेशन्स तुम्हाला माहिती पाहिजेत काही मल्टिप्लिकेशन तुम्हाला माहिती पाहिजे. 3.14 6.28 जर याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर पुढे 9.42 पुढे 12.56 हे काही बेसिक 3.14चे काय म्हणूया आपण मल्टिप्लिकेशन आपल्याला लक्षात राहू द्या. सो 3.14 × 4 12.56 × 2 डिवायडेड बाय 10. देअरफॉर टी इज इक्वल टू 12.56 × 2 किती होणार आहे 6 2 12 5 2 10 11 2 2 4 5 2 1 2 2 घर सोडून दशांश डेसिमल द्यावं लागेल 5 6 1 2 डिवायडेड बाय 10. देअरफॉर टी इज इक्वल टू आपण हे सोडवलं तर 1 0 परत अलीकडे यावं लागेल आपल्याला. हा 0 जर पुसला तर दशांशाने घर अलीकडे सर नाही कळलं 10 ने याला बघून बघा तुमचं उत्तर किती त्याने डिवाइड करा 10 ने याला 2.512. टाईम पिरियड आहे कशामध्ये मोजावं लागेल आपल्याला सेकंडमध्ये मोजावं लागणार आहे. सो टी इज इक्वल टू 2.512 सेकंद. टाईम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन तो जो काही मॅक्झिमम आपल्याला विचारलेला आहे तो आहे 2.512 सेकंद. या पद्धतीने हा जो न्यूमेरिकल आपल्याला 2023च्या पेपरला विचारला होता तो सोडवावा लागेल. तुमच्या एक लक्षात आलं का हा खूप बेसिक फॉर्म्युला आहे आणि जो आपल्याला माहितीच असतो ज्यावेळेस आपण हा धडा शिकतो ना वेल ऑफ डेथ शिकल्याशिवाय आणि त्याचे फॉर्म्युले पाहिल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. मग हा बेसिक फॉर्म्युला त्याच्यावर विचारलेला अतिशय सोपा प्रश्न
आरची व्हॅल्यू दिली, जीची व्हॅल्यू दिली, म्यू एस दिली, डिरेक्टली कळतं आपल्याला की फी मिळतोय. आणि तिथून पुढे आपल्याला दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे, फी इज इक्वल टू 2πr/t. वर्षभर ज्याने न्यूमेरिकल सोडवलेले आहेत थोडे तरी सिरियसली त्याला हा फॉर्म्युला आठवणारच. तुमच्याकडे फीची व्हॅल्यू आहे, तुमच्याकडे आरची व्हॅल्यू, राहिला कोण, टी. कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करा, तुमचं उत्तर येऊन जाणार आहे. समजलेलं आहे? ठीक आहे. या पद्धतीने हा क्वेश्चन विचारला गेला होता 2023. तर पुढचा क्वेश्चन पाहतो आहोत 2022च्या परीक्षेला विचारलेला. 2022ची एक्झाम, त्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन तुमच्या समोर आहे. हा क्वेश्चन काय सांगतो, कॅल्क्युलेट. चला, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणाचा, ऑफ युनिफॉर्म डिस्क, की जिचं मास किती आहे 10 kg. मास किती आहे 10 kg. अँड रेडियस 10 सेंटीमीटर. सेंटीमीटर आहे, विसरू नका. सो बॉडी कोणत्या प्रकारची आहे, डिस्क आहे, जिचं मास आहे 10 kg, रेडियस आहे 60 सेंटीमीटर. अबाउट अँड ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. अबाउट अँड ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. परपेंडिक्युलर टू द प्लेन असं आलं ॲक्सिस, तर दोन प्रकारचे ॲक्सिस डिस्कच्या बाबतीत असू शकतात. एक तर तो पासिंग थ्रू सेंटर, नसेल तर टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. असे दोन ॲक्सिस आपल्याला अपेक्षित आहेत. कुठून विचारला आहे हा, पासिंग थ्रू इट्स सेंटर. सोपा क्वेश्चन एकदम, पासिंग थ्रू द सेंटर. आता जी मुलं रेग्युलर लेक्चर करतात माझ्याकडे त्यांच्यासाठी हा क्वेश्चन लिटरली हाताचं मळे असं म्हणायला काय हरकत नाही. आपण म्हणतो मराठीमध्ये ही गोष्ट माझ्यासाठी हाताचा मळे, ठीक आहे, डाव्या हाताचा खेळ आहे, तसा हा प्रकार आहे. सो पहा, बेसिकली 4 बॉडीजबद्दल आपण बोलतो. एक बोलतो रिंगबद्दल, दुसरी आहे तुमची युनिफॉर्म डिस्क, त्याच्यानंतर आहे सॉलिड स्पेअरबद्दल आपण जनरली बोलतो, सॉलिड स्पेअर आणि हॉलो स्पेअर. ठीक आहे, रॉडबद्दल देखील बोलतो आपण, पण बेसिकली रिंग, डिस्क, सॉलिड स्पेअर आणि हॉलो स्पेअरचा उल्लेख होतो. या सगळ्या ज्या बॉडीज दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी जो ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर असेल, पासिंग थ्रू द सेंटर असेल, तुम्हाला आठवत असेल रेग्युलर जर लेक्चर केलेलं असेल किंवा तुमच्यातल्या काही मुलांनी जरी माझ्याकडे लेक्चर्स केले नसतील तर तुम्हाला माहिती असेल इथे एक चार्ट तयार करावा लागतो. ह्या 4 वेगवेगळ्या बॉडीज, ॲक्सिस पासिंग थ्रू देअर सेंटर, दुसरा अलॉंग इट्स डायमीटर. अलॉंग इट्स डायमीटर ते तुमचं पाठ असेल तर कामाला येतं. एक तर सेंटर, अलॉंग इट्स डायमीटर, नंतर टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड टँजेंट इन इट्स प्लेन. असे 4 ॲक्सिस महत्त्वाचे आहेत. कुठले, सेंटर, दुसरा डायमीटर, टँजेंट परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड टँजेंट इन प्लेन. त्यापैकी सेंटरसाठीचा चार्ट मी तुम्हाला थोडक्यात इथे सांगायचा प्रयत्न करतो. रिंग जर असेल तर इट्स एम आय अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड ऑफकोर्स परपेंडिक्युलर टू द प्लेन किती असतो mr². काय फॉर्म्युला याचा, mr². फॉर डिस्क इट्स एम आय, इट्स म्हणजे कोणाचा, डिस्कचा एम आय ऑफ द डिस्क अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज mr²/2. ठीक आहे. याचे ट्रिक देखील मी मुलांना रेग्युलर लेक्चरला सांगितलेले आहेत की याचे फॉर्म्युले कसे पटकन पाठ करायचे. म्हणजे रिंगचा फॉर्म्युला जर तुमचा पाठ असेल mr², मग एवढे फॉर्म्युले जर तुमचा गोंधळ करत असतील तर सुद्धा सरळ लक्षात ठेवायचं, हा जो डी आय आहे तो आपल्याला आठवण करून देतो डिव्हाइड, आणि वाचताना तो काय वाचा, डाय, डिव्हाइड बाय डाय. कोणाला डिव्हाइड करा, 2 ने, डिव्हाइड बाय डाय. तर रिंगचा फॉर्म्युला तेवढाच एक पाठ करायचा आपल्याला, mr². सॉलिड स्पेअर 2/5 mr², 2/5 mr². ठीक आहे. हॉलो स्पेअर असो किंवा सॉलिड स्पेअर असो, याच्या फॉर्म्युल्यामध्ये 2 येतो. हा mr² कंपल्सरी घ्यायचा आहेच आपल्याला. फक्त सॉलिडच्या बाबतीत लक्षात ठेवा, हा यस इंग्रजीतल्या 5 अक्षरासारखा दिसतो, डिवाइड बाय 5. कन्फ्युजन होईल तुमचं हॉलो आणि सॉलिडमध्ये, किंवा सॉलिड हा शब्द 5 अक्षरापासून बनला आहे. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता 2/5 mr². ही ट्रिक कदाचित अतिशय फालतू वाटेल, काय सॉलिड शब्द वाचायचा, त्यात 5 अक्षर वाचायचे. जसं बोर्डची परीक्षा जवळ येते आणि 12 महिन्याचा सिलेबस एकदम पाठ करायचा असतो त्यावेळेस हे कन्फ्युजन व्हायला चालू होतात. आणि हे ते 16 फॉर्म्युले ऑलमोस्ट लक्षात ठेवायचे याच एका चार्टमध्ये. तर त्यावेळेस लक्षात येईल तुम्हाला की हे का सांगतोय मी.
ठीक आहे. हॉलो स्पेअरमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी इथे रेग्युलर लेक्चर ज्यांनी माझं केलं असेल त्यांना मी हिंट सांगितली की हॉलो स्पेअर कसं लक्षात ठेवायचं. सो 2/3 mr². दीज आर द mi ऑफ द डिफरंट बॉडीज अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. ठीक आहे. तर बॅक टू द ट्रॅक. न्यूमेरिकल जो विचारला गेला आहे तो विचारला आहे डिस्कसाठी अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. पहा कॅल्क्युलेट, काय कॅल्क्युलेट करायचं आहे, mi मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क. कोणता ॲक्सिस, बरं मास दिलं आहे तिचं 10 kg. सो गिव्हन जी डिस्क आहे तिचं मास आपल्याला दिलेलं आहे. किती दिलेलं आहे मास, 10 kg. ऑफकोर्स एस आय युनिटमध्ये दिलेलं आहे. अँड रेडियस, ही जी डिस्क आहे तिची रेडियस आपल्याला दिलेली आहे जी आहे 60 सेंटीमीटर. इथे अडचण आहे आपल्याला, 60 सेंटी, डेसी, सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको एवढे प्रिफिक्स पार्ट पाहिजेत. डेसी, सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको. डेसी 10⁻⁻1, सेंटी 10⁻⁻2, मिली 10⁻⁻3, मायक्रो 10⁻⁻6, नॅनो 10⁻⁻9 आणि पिको 10⁻⁻12. इथे सेंटी आहे. सेंटी हा प्रिफिक्स कोणासाठी असतो, 10⁻⁻2 आणि हा तुमचा मीटर. सो रेडियस इज इक्वल टू 60 इंटू 10⁻⁻2 मीटर. दॅट इज इक्वल टू 6 इंटू 10⁻⁻1 मीटर. ठीक आहे. ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, पण कसा येतो, पासिंग थ्रू इट्स सेंटर, पासिंग थ्रू इट सेंटर. मग आपल्याला डिरेक्टली हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. mi कोणाचा, ऑफ डिस्क, कुठे, अबाउट an axis, about an axis passing through its center, passing through its center, and of course perpendicular to its plane is given by I. C ने दाखवतो मी. डिस्क साठी तो फॉर्म्युला काय आहे, mr²/2. बस एवढा बेसिक फॉर्म्युला जर पाठ असेल तर कॅल्क्युलेशन तर खूप सोपं आहे. एमची व्हॅल्यू तुम्हाला किलोग्रॅममध्ये 10 दिलेली आहे. आरची व्हॅल्यू आपल्याकडे इथे आहे 6 इंटू 10⁻⁻1, 6 इंटू 10⁻⁻1, ज्याचं आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे, डिवायडेड बाय 2. सो नेक्स्ट स्टेप 10, 6चा स्क्वेअर किती येणार आहे, 36. 10⁻⁻1चा स्क्वेअर किती येणार आहे, 10⁻⁻2 डिवायडेड बाय 2. 9. हे 10 आणि हे 10⁻⁻2 किती होणार आहे, 36 इंटू 10⁻⁻1 डिवायडेड बाय 2. समजले. हे 10 आपण काय केले, इथे वापरले. हे 10⁻⁻2 होतं, किती शिल्लक राहिलं, -1, 36/2. 18 18 2 जा 36, 18 2 जा 36. सो पुढची स्टेप होणार आहे 18 इंटू 10⁻⁻1, 18 इंटू 10⁻⁻1. सो पहा आता 18 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच किती, 18 इंटू 10⁻⁻1, इट इज नथिंग बट 1.8. इट इज नथिंग बट 1.8. एकदा रिकॅल्क्युलेशन करूया. मेन स्टेप आहे इथे आरची व्हॅल्यू किती टाकली, 6 इंटू 10⁻⁻1, त्याचा स्क्वेअर किती आला, 36 इंटू 10⁻⁻2. एमची व्हॅल्यू किती आहे, 10 डिवायडेड बाय किती, डिस्क के म्हटल्यानंतर mr²/2 फॉर्म्युला पण बरोबर वापरला आहे. सो हे 10 आणि आपण याचा स्क्वेअर केला 36, 10⁻⁻1चा स्क्वेअर 10⁻2, हा 10 आणि हा -2, किती शिल्लक राहिलं, -1. आणि हे 36 डिवायडेड बाय 2 किती येणार आहे, 18 इंटू 10⁻⁻1. सो ऑफकोर्स इट इज इक्वल टू 1.8. आता युनिट राहिलं सगळ्यात महत्त्वाचं, उत्तर युनिट लिहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. सो I इज नथिंग बट, कोणी, समेशन ऑफ mi/ri² वेअर I व्हॅरीज फ्रॉम 1 to n. हे आपण समजून घेतलेलं असलंच पाहिजे. मग याचं युनिट काय येतं, किलोग्रॅम. याचं युनिट काय येतं, मीटर. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. सो 1.8 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. हेच का सांगितलं, याचा जो फॉर्म्युला आहे mr²/2. सर मग आम्ही याच्यावर युनिट काढू शकलो असतो की, ऑफकोर्स काढू शकला असता. m म्हणजे कोण, kg, r म्हणजे कोण, मीटर, त्याचा काय
स्क्वेअर. पण आपण पहिल्यांदा एस आय युनिटची कॉन्सेप्ट इथे समजून घेतली, तिथेच त्याचं एस आय युनिट पाहिलं होतं, म्हणून मी तुम्हाला आठवण करून दिली. युअर आन्सर इज 1.8 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. 2022च्या परीक्षेला विचारलेला हा क्वेश्चन, ज्याची चर्चा आपली करून झाली. खूप सोपा प्रश्न होता. पहिले दोन्ही क्वेश्चन सोपे आहेत. 2022च्या जुलै 2022 म्हणजे जुलैचा जी पुरवणी परीक्षा झाली त्याच्यावर देखील या चॅप्टरवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. काय क्वेश्चन आहे बघा. An automobile engine, क्वेश्चन वाचूया व्यवस्थित. An automobile engine develops 62.84 किलोवॅट पॉवर दिली. 62.84 किलोवॅट while रोटेटिंग म्हणजे अँग्युलर स्पीड दिलेलं असतं, रोटेटिंग ॲट द स्पीड ऑफ 1200 RPM. 1200 RPM. What torque does it deliver? What torque does it deliver? सोपा क्वेश्चन आहे, अतिशय सोपा, जो 2 मार्काला विचारला गेलेला असणार आहे. देर इज ऑटोमोबाईल इंजिन, इट डेव्हलप्स पॉवर किती 62.84. सर कुठे शब्द आलाय पॉवर? किलो वॅट. वॅट कशाचं युनिट आहे? पॉवरचं आहे. सो ही पॉवर एवढं फिक्स. रोटेटिंग ॲट द स्पीड ऑफ, जरी स्पीड शब्द वापरला असेल तर लगेच हा ओमेगा आहे असं समजू नका. ऑफकोर्स आपल्याला ओमेगाच दिला गेला इनडायरेक्टली. हे रिव्होल्युशन्स पर मिनिट आहेत म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. रिव्होल्युशन्स एका मिनिटात होणारे रिव्होल्युशन, नंबर ऑफ रिव्होल्युशन्स परफॉर्म बाय द बॉडी इन युनिट टाईम. इथे युनिट टाईम म्हणून कोण घेतलंय? मिनिट. मग एका मिनिटात होणारे रिव्होल्युशन्स किती दिले आहेत आपल्याला? 1200. सो इट इज नॉट ओमेगा, इट इज ॲक्च्युली एन, आणि त्याच्यावरून आपल्याला ओमेगा काढायची गरज आहे. आता टॉर्क विचारलं. तुम्ही जर लिनियर म्हणजे ट्रान्सलेशनल मोशन शिकली असेल तर तुमच्याकडे एक फॉर्म्युला असेल, P इज इक्वल टू एफ व्ही. P इज इक्वल टू एफ व्ही. दिस इज पॉवर. ही आहे पॉवर कशामधली? ट्रान्सलेशनल मोशन मधली. दॅट इज लिनियर मोशनमध्ये पॉवर इज इक्वल टू एफ इंटू व्ही. सिमिलरली रोटेशनल मोशनमध्ये फोर्स आणि टॉर्क ह्या 2 गोष्टी काय आहेत? एकमेकांना ॲनालॉगस आहेत. जो रोल फोर्सचा लिनियर मोशनमध्ये आहे तोच रोल रोटेशनल मोशनमध्ये कोण परफॉर्म करतं? टॉर्क परफॉर्म करतं. velocity, linear velocity is analogous to angular speed. Linear speed is analogous to angular speed. आणि त्यातून आपल्याला काय मिळणार आहे? पॉवर मिळणार आहे. ज्यापैकी आपला क्वेश्चन कशाबद्दल आहे? व्हॉट टॉर्क. याचा अर्थ टो इज इक्वल टू पॉवर बाय ओमेगा. हा फॉर्म्युला वापरून आपल्याला हा न्यूमेरिकल सोडवावा लागणार आहे. ज्यापैकी पॉवर डायरेक्टली आपल्याला दिलेली आहे. राहिला प्रश्न ओमेगाचा. मग ओमेगाच्या बाबतीत यू शुड नो द फॉर्म्युला 2πn, कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. मग फ्रिक्वेन्सीवरून आपण ओमेगा काढू शकतो आणि हा न्यूमेरिकल आपल्याला सोडवणं सहज शक्य होणार आहे. पाहूया न्यूमेरिकल सोडवायला घेऊया आपण. गिव्हन आपल्याला दिलेला डेटा बघा, एकदा व्यवस्थित नजर फिरवा. आपल्याला पॉवर दिलेली आहे. किती दिलेली आहे पॉवर? 62.84. फसू नका, इथे किलो वॅट आहे. पॉवर किती आहे? 62.84 किलो वॅट. सो किलो हा प्रिफिक्स आहे. सो इट विल बी 62.84 किलो मीन्स 10⁻³ आणि वॅट. दिस इज पॉवर. सो पॉवर इज इक्वल टू 62.84 इंटू 10⁻³ वॅट. रोटेटिंग ॲट द स्पीड ऑफ, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. किती स्पीडने रोटेट होतोय? 1200 RPM. 1200 RPM. सो 1200 रिव्होल्युशन्स पर मिनिट, अर्थात 1200 रिव्होल्युशन पर मिनिट. आपल्याला हे रिव्होल्युशन पर सेकंदात न्यायचं आहे आणि रिव्होल्युशन पर सेकंद मिळाले म्हणजे आपल्याला हर्ट्स मिळालं. सो मिनिटामध्ये असतात 60 सेकंद. एका मिनिटात 1200 रिव्होल्युशन. याचा अर्थ होतो एका मिनिटात असणाऱ्या टोटल 60 सेकंदात किती रिव्होल्युशन? 1200 रिव्होल्युशन. RPS, रिव्होल्युशन्स पर सेकंद. पण यालाच आपण म्हणतो हर्ट्स. ठीक आहे. मग आता 0 0 कॅन्सल झालं. 6 2s are 12. 0 मग किती मिळालं आपल्याला? 12 हर्ट्स. सो फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिलेली आहे बाळांनो 12 नाही 20 हर्ट्स. फ्रिक्वेन्सी किती मिळाली आपल्याला? 20 हर्ट्स आपल्याला मिळालेली आहे.
पॉवर आपल्याला दिली होती ती आपण SI युनिटमध्ये कन्वर्ट करून घेतलेली आहे. 62.84 किलो जे आहे ते आपण, किलो मीन्स हा प्रिफिक्स आहे, त्याच्याऐवजी काय घेतलं 10⁻³ नाउ वी नो दॅट पॉवर इन द रोटेशनल मोशन, वी नो दॅट पॉवर इन द रोटेशनल मोशन इज गिवन बाय P इज इक्वल टू 2 ओमेगा. पॉवर इज इक्वल टू, दॅट इज P इज इक्वल टू 2 ओमेगा. ज्यापैकी आपला प्रश्न टू फाइंड, क्वेश्चन कशावर विचारलेला आहे, प्रश्न नीट वाचला तर लक्षात येईल. प्रश्न कशावर विचारलेला आहे, व्हॉट टॉर्क डज इट डिलिव्हर. ती पॉवर जी आहे त्या पॉवरमुळे आपल्याला किती टॉर्क मिळणार आहे, किंवा ती पॉवर प्रोड्यूस करण्यासाठी किती टॉर्क लागतो आपल्याला. सो टॉर्क बद्दलचा प्रश्न आहे. P इज इक्वल टू 2 ओमेगा. आधी फॉर्म्युला तयार करून घ्या, 2 इज इक्वल टू P बाय ओमेगा. चला, पॉवरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे 62.84 इंटू 10⁻³ बोला. ओमेगा, ओमेगा किती आहे रे, ओमेगा, ओमेगा नाही आहे आपल्याकडे, फ्रिक्वेन्सी आहे, किती आहे 20. मग याचा अर्थ हा फॉर्म्युला असा होणार P अपॉन 2πn, P अपॉन 2πn. घाबरून जाऊ नका, हा जो 2π आहे हा जो गुणाकार येणार आहे तो येणार आहे 6.28, 6.28. आणि पुढचा पण अंक आपण घेऊ शकतो. जर पायची व्हॅल्यू आपण 3.141 घेतली, पायची व्हॅल्यू आपण किती घेतली 3.141, तर त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं, याला जर 2 ने मल्टिप्लाय करतो तर किती येणार आपल्याला 6.282. कळलं. आता हे थोडंसं व्यवस्थित वापरता आलं पाहिजे. मग P किती दिले आपल्याला 62.84 इंटू 10⁻³. समजतंय का. डिव्हायडेड बाय आपल्याला कशाने भागावं लागणार आहे 2πn. हे 2 मी आहे तसं ठेवलं. पायची व्हॅल्यू घेतली मी 3.14 आणि n किती दिले आपल्याला 20. n किती दिलेलं आहे 20. समजलं इथपर्यंत. नीट लक्ष द्या. 62.84 प्रत्येकाची कॅल्क्युलेशन करायची एक स्वतःची कला असते, स्वतःची एक पद्धत असते. मी माझ्या पद्धतीने करतो. इथे पायची व्हॅल्यू थोडीशी मी 3.14 घ्यायची ऐवजी किती घेतोय 3.141. हे मल्टिप्लिकेशन मी केलं 3.142 घ्यायचे ॲक्च्युली 3.142 म्हणजे इथं किती येणार आहे 4. सो काय होईल पहा, ज्यावेळेस मी हे मल्टिप्लिकेशन करेल त्यावेळेस मला मिळणार उत्तर असेल 6.284, 6.284. ठीक आहे. हे मल्टिप्लिकेशन करून झालं माझं. पुढे 20 आहे, पुढे किती आहे 20. त्यापैकी मी 2 तसा शिल्लक ठेवतो. मग 20 म्हणजे 2 इंटू 10, 20 म्हणजे काय 2 इंटू 10. तो 10 मी इथं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी वापरला. हा जो 2 इंटू 10 आहे हे तुम्हाला समजण्यासाठी एवढं इलॅबरेट करतोय. हा जो 10 आहे तो मी इथे मल्टिप्लिकेशन करण्यासाठी वापरला. काय होईल पहा मग 62.84 हे तुमचं 10⁻³ मी आहे तसं ठेवलं. हा 10 मी इथे वापरला. काय होणार 62.84 इंटू 2, 62.84 इंटू हा तुमचा 2. हे आणि हे कॅन्सल झालं. समजतंय. एखादा विद्यार्थी वेगळं करेल. हे 6.284ला 62.84ला कशामध्ये कन्वर्ट करेल 6.284. इट्स ऑन यू. तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने करा. आता 10⁻³ याचा अर्थ होतो 1000. त्याला कितीने बघायचं आपल्याला 2 ने. सोपं आहे एकदम. किती उत्तर आलं आपल्याकडे 500. प्रश्न कोणाबद्दल आहे टॉर्कबद्दल, म्हणजे न्यूटन मीटर. युनिट काय आलं पाहिजे न्यूटन मीटर. समजतंय. कारण की बेसिक कॉन्सेप्ट जी आहे टॉर्कची ती आहे फोर्स इंटू आर. फोर्स कशामध्ये मोजतो आपण न्यूटन, आणि हे मोमेंट आर्म वगैरे आहे किंवा डिस्टन्स बिटवीन 2 फोर्सेस आहे तर ते आहे डिस्टन्स आहे म्हणजे मीटरमध्ये मोजलं जाईल न्यूटन मीटर. सो तुमचं उत्तर असणार आहे 500 न्यूटन मीटर. चुकून कुठे कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल तर चेक करा, पण बेसिक आयडिया तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये समजून घ्यायची ती समजून घ्या. एक लक्षात ठेवा, न्यूमेरिकलमध्ये जे कॅल्क्युलेशन येतं ना, आपल्याकडे जरी लॉग टेबल असेल तरी याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कंपल्सरी लॉग टेबल वापरलंच पाहिजे. कॅल्क्युलेशन करताना जनरली विचार करा की तुम्ही तुमच्या पद्धतीने विदाऊट युझिंग लॉग टेबल, कारण त्याला वेळ लागणार आहे कॅल्क्युलेशन करा, ते ब्लॉग बघत बसा वगैरे. जर तुमचे पाठ असतील, तुम्हाला जर सहजासहजी भागता येत असेल, गुंता येत असेल, तोंडी तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकत असाल तर तसा प्रयत्न शक्यतो करा. त्याच्यानंतर 2020 सालच्या एक्झामला या चॅप्टरवर विचारलेला अजून एक क्वेश्चन तुमच्या समोर आहे. पहा काय म्हणतोय क्वेश्चन. एनर्जी ऑफ 1000 जूल, एनर्जी ऑफ 1000 जूल
इज स्पेंट, एवढी एनर्जी खर्च झालेली आहे, म्हणजे तिच्या बदल्यात काहीतरी कार्य घडलेलं असेल. आणि ती काय घडते नक्की बघूया इथं. ही जी एनर्जी आहे कशासाठी वापरली, टू इन्क्रीज द अँग्युलर स्पीड, म्हणजे सुरुवातीला जे काही अँग्युलर स्पीड असेल ते वाढवलं गेलं ऑफ अ व्हील फ्रॉम 20 रॅडियन पर सेकंड, म्हणजे डायरेक्ट अँग्युलर स्पीड दिले किती येते 20 रॅडियन पर सेकंड सुरुवातीला होतं. ही 1000 जूल एनर्जी आपण कशासाठी वापरतो आहोत, हेच अँग्युलर स्पीड आपण किती करतो आहोत 30 रॅडियन पर सेकंड, 30 रॅडियन पर सेकंड. प्रश्न विचारला आहे कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द फील्ड, कॅल्क्युलेट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द फील्ड. मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. फील्ड तेच आहे, फक्त त्याचं स्पीड चेंज झाले. सुरुवातीला जेवढं स्पीड होतं ते बदललं आणि नंतर बदलून वेगळं काहीतरी झालं. मूळ प्रश्न आहे फील्ड बदलला का, नाही. त्याचं रोटेशन ज्या ॲक्सिस भोवती होतोय तो बदलला का, नाही. बॉडी बदललेली नाही, तिचा ॲक्सिस बदललेला नाही, त्याच ॲक्सिस भोवती बॉडी रोटेट होते, त्यामुळे तिचं डिस्ट्रीब्युशन फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन बदलत नाही, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया बदलायचं काहीच लॉजिक नाही. सो सुरुवातीच्या केसमध्ये ज्यावेळेस अँग्युलर स्पीड किती आहे 20, त्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया काय घेणार आपण आय, त्याच बॉडीचं स्पीड 30 रॅडियन पर सेकंड झालं त्याच ॲक्सिस भोवती, त्याच्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया बदलणार नाही. लक्षात घ्या इथे इंटरनल एनर्जी वाढलेली असणार आहे, सॉरी रोटेशनल कायनेटिक एनर्जी वाढलेली असणार आहे. काय वाढलेली असणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. सुरुवातीचं स्पीड जे 20 रॅडियन पर सेकंद होतं ते किती झाले आता 30 रॅडियन पर सेकंद. याचा अर्थ इथे काय वाढलेली आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी वाढली. का वाढली एनर्जी, कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉय. इथे तुम्ही 1000 जूल जे याला दिले तिच्यामुळे ही एनर्जी वाढली. लक्षात येते. अर्थात या दोन एनर्जीतला फरक म्हणजे तुम्ही दिलेली एनर्जी, या दोन एनर्जीतला फरक म्हणजे तुम्ही दिलेली ही एनर्जी, किंवा वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर सुरुवातीची एनर्जी अधिक तुम्ही दिलेली एनर्जी, मग याच्यापासून मिळणारी रोटेशनल कायनेटिक एनर्जी. याचं जर बेसिक तुमचं व्यवस्थित झालेलं असेल तर एक लक्षात घ्या, आपण एक फॉर्म्युला शिकलेलो तुम्हाला आठवत असेल, मन में लड्डू फूटा. आठवा, मनातली मनात तुम्हाला हे आठवायला पाहिजे की असा एखादा फॉर्म्युला आपण शिकलो. काय शिकलो आपण, इन्क्रीज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी, इन्क्रीज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी, दॅट इज कायनेटिक एनर्जी, पण कशी रोटेशनल. इन्क्रीज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी is nothing but work done or energy spent, energy supply or energy spent is equal to काय असतं, increase in kinetic energy, जे की तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मग इन्क्रीज कसा काढणार आपण, हा जो रोटेशनल एनर्जीमध्ये झालेला इन्क्रीज आहे तो कसा काढणार, फायनल रोटेशनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल रोटेशनल कायनेटिक एनर्जी, ह्या दोघांच्यातला फरक म्हणजे आपल्याला काय मिळणार, इन्क्रीज. थोडक्यात सांगायचं, तुम्ही पेन घ्यायला गेलात 2-3 वर्षापूर्वी, एखादा पेन तुम्हाला आवडला होता तो घ्यायला गेला, त्यावेळेस तुम्हाला किंमत सांगितली 50 रुपये. सॉरी, वर्षभराने तुम्ही तिथे गेला, तुम्हाला त्याच पेनची किंमत किती सांगितली 70 रुपये. म्हणजे इन्क्रीज इन द प्राईस कशी काढणार तुम्ही, आत्ताची प्राईस म्हणजे फायनल प्राईस मायनस त्यावेळेची म्हणजे इनिशियल प्राईस, 70 मायनस 50. मग सध्याची रोटेशनल कायनेटिक एनर्जी सध्याच्या स्पीडनुसार, आधीच्या स्पीडनुसार आधीची कायनेटिक एनर्जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी, त्या दोघांच्यातला फरक म्हणजे इन्क्रीज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी, आणि तो कोणामुळे एनर्जी स्पेंट, हे आपल्याला वापरायचं आहे. पहा, मग न्यूमेरिकल सोडवत असताना आपण न्यूमेरिकल सोडवायला घेतला, आपल्याला काय काय दिले ते पाहूया आणि मांडूया. आपल्याला असं सांगितलं आहे की सुरुवातीचं एनर्जी किती वापरलेली 1000 जूल. ती कशासाठी वापरली, सुरुवातीचं अँग्युलर स्पीड म्हणजे त्याला आपण ω1 म्हणूया. ω1 इज इक्वल टू 20 रॅडियन पर सेकंद. रॅडियन पर सेकंद हे आपल्याला आठवण करून देतं, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज नोन ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. बेसिक कॉन्सेप्ट आहे, त्याच्यानुसार आलं रॅडियन पर सेकंद हे युनिट, आणि ते आपल्याला आठवण करून देतं हे अँग्युलर स्पीडच आहे. ω2 किती आहे, किती झाला 30 रॅडियन पर सेकंद. किती झाला 30 रॅडियन पर सेकंद. जे अँग्युलर स्पीड वाढलं ते किती झालं 30 झालं. याच्यासाठी द्यावी लागलेली एनर्जी, याच्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी किती, एनर्जी स्पेंट इज 1000 जूल. आता जे सुरुवातीचं स्पीड होतं जे ω1
त्याच्यामुळे असणारी रोटेशनल कायनेटिक एनर्जी, नंतर झालेल्या स्पीडमुळे असणारी रोटेशनल कायनेटिक एनर्जी, हा जो फरक येतो आहे इन्क्रीज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी, दॅट इज इक्वल टू एनर्जी स्पेंट. हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे हा जर फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला इन्क्रीज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी पाहावा लागणार आहे. सो पहा आता पुढे हा फॉर्म्युला जर आपल्याला वापरायचा असेल तर सुरुवातीला आपण काय करूया, इनिशियल रोटेशनल कायनेटिक एनर्जी, इनिशियल रोटेशनल कायनेटिक एनर्जी कसं करूया, इनिशियल कायनेटिक एनर्जी कसली, रोटेशनल. काय मिळणार आपल्याला, बेसिक फॉर्म्युला काय आपल्याकडे, 1/2 I ओमेगा स्क्वेअर, 1/2 I ओमेगा स्क्वेअर हा बेसिक फॉर्म्युला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, हे इनिशियल केस आपण 1 हा आकडा वापरणार आहे. मग I1 आणि नंतरच्याला I2 असं वापरायची गरज नाही. त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सुरुवातीलाच दिलं. फील्ड तोच आहे, ॲक्सिस पण तोच आहे, त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही केसमध्ये कसं आहे, कॉन्स्टंट आहे. इनिशियली जेवढा होता तेवढाच नंतर असणार आहे. सो आयच्या बाबतीत 1, 2 वगैरे वापरू नका. अँग्युलर स्पीड किती घ्यावं लागेल, सुरुवातीचं ω1. फायनल नंतरची रोटेशनल कायनेटिक एनर्जी, फायनल रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 I आहे तसाच कॉन्स्टंट राहणार आहे आणि किती आलं, ω2 ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता आपल्याला जो मूळ फॉर्म्युला वापरायचा आहे तो काय आहे, वी नो दॅट इन्क्रीज इन कशामध्ये वाढ झालेली, इन्क्रीज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी मध्ये वाढ झालेली आहे. ऑफकोर्स ऑफ द फील्ड, इन्क्रीज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द फील्ड इज इक्वल टू एनर्जी स्पेंट और एनर्जी सप्लाइड टू इन्क्रीज दॅट स्पीड. मग इन्क्रीज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी कशी काढता येईल बाळांनो आपल्याला, दॅट इज फायनल कायनेटिक एनर्जी कशी आपल्याला हवी आहे, फायनल. सो फायनल कायनेटिक एनर्जी रोटेशनल मायनस काय करावं लागेल आपल्याला, नंतरची किंमत 70 रुपये, आधी किती होती 50, पेनाचं उदाहरण दिलं होतं मी. सो फायनल रोटेशनल कायनेटिक एनर्जी मायनस आपण काय करणार आहोत, इनिशियल रोटेशनल कायनेटिक एनर्जी रोटेशनल. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे याचा, फायनल मायनस इनिशियल इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला इथे, एनर्जी स्पेंट. काय मिळाले आपल्याला, एनर्जी स्पेंट. याचा अर्थ पुढची स्टेप, देअरफॉर फायनल रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे नंतरची किती येणार, 1/2 I ω2 स्क्वेअर, 1/2 I ω2 स्क्वेअर मायनस इनिशियली हे 1/2 आहे तसंच, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तसाच, इनिशियल अँग्युलर स्पीड किती होतं, ω1 स्क्वेअर आला. फॉर्म्युला 1/2 I ओमेगा स्क्वेअर. एनर्जी स्पेंड किती आहे, 1000. वेळ पडली तर 10⁻³ वापरायला कसरू नका, बिंदास वापरू शकता. 1/2 I कॉमन काढा, त्यातला I मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला विचारलेला आहे त्यामुळे त्याला दाखवा लावू नका आणि त्याला एकाच बाजूला ठेवा. पहिल्यांदा 1/2 कॉमन काढलं, देअरफॉर 1/2 I कॉमन काढला, पुढे ω2 स्क्वेअर मायनस ω1 स्क्वेअर इज इक्वल टू इकडे किती आहे 1000, या बाजूला किती आहे 1000. हे जे दोन भागिले आहेत पलीकडे गेल्यावर गुणिले होतील. I किती हा तुमचा I, इथे कोण आहे ω2 स्क्वेअर मायनस ω1 स्क्वेअर इज इक्वल टू 2000. प्रश्न कोणाबद्दल विचारला आहे, I इज इक्वल टू 2000 डिवायडेड बाय ω2 स्क्वेअर मायनस ω1 स्क्वेअर. देअरफॉर I इज इक्वल टू 2000 डिवायडेड बाय, चला ω2 किती आहे बघा बरं, ω2 ह्या दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला. ω2 किती आहे 30 रेडियन पर सेकंद आणि ω1 किती आहे 20 रेडियन पर सेकंद. ω2 इज इक्वल टू 30 रेडियन पर सेकंद तिचा स्क्वेअर, ω1 म्हणजे 20 तिचा स्क्वेअर. देअरफॉर I इज इक्वल टू 2000 डिवायडेड बाय 30 स्क्वेअर इज नथिंग बट 900. 30 स्क्वेअर इज नथिंग बट 900. 20 square is equal to 400. 20 square is equal to 400. Therefore, I is equal to 2000 divided by 900 minus 400. 900 minus
400 which is nothing but 500. शून्य 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 शून्य. Therefore I is equal to 5 4s are 20. So 4 kilogram meter square. I is equal to 4 kilogram meter square is the answer. सोपा प्रश्न आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. तो फॉर्म्युला जर पाठ असेल तर याच्यावर काहीही अवघड असा न्यूमेरिकल होता असं म्हणायला काही हरकत नाही. ठीक आहे. आता वे फॉरवर्ड जर असे प्रश्न विचारले गेलेले आहेत रोटेशनल कायनेटिक एनर्जीवर, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ही गोष्ट फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, ही गोष्ट क्लिअर करून ठेवा. मग पुढे काय अपेक्षित आहे आपल्याला, पुढे कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो एक लक्षात ठेवा. रोटेशनल कायनेटिक एनर्जी कशी रोटेशनल, बेसिक फॉर्म्युला काय आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, याच्यावर प्रश्न विचारून गेलेला आहे. मग आता तुम्ही एक लक्षात ठेवा, हाच फॉर्म्युला तुम्ही असं लिहू शकता I ओमेगा इंटू ओमेगा. हा स्क्वेअर आहे ना, तो फोडला मी ओमेगा इंटू ओमेगा. का फोडला, तर इथे मला I ओमेगा मिळेल, which is nothing but by the definition of angular momentum L is equal to I omega. L is equal to I omega. So तयारीत राहा. 1/2 L omega kinetic energy rotational is equal to 1/2 L omega बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेम आत्ता जसा विचारला आहे तसाच प्रश्न विचारला जाऊ शकतो, फक्त L बाजूला ठेवला जाईल. म्हणजे कॉन्स्टंट अँग्युलर, म्हणजे डिफाईन करतं बरं का, प्रश्नाची कशी परिस्थिती असेल, सिच्युएशन ते मांडतात तुमच्यासमोर. पण हा जो फॉर्म्युला आहे याच्यावर पॉसिबली न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो. अजून एक पिल्लू या फॉर्म्युल्याचं तयार होतं जे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. L इज इक्वल टू I ओमेगा, देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू L बाय I. L इज इक्वल टू काय होतो I ओमेगा, मग ओमेगा इज इक्वल टू काय होणार L बाय I. ओमेगाच्या जागेवर ही व्हॅल्यू टाकून द्या. कायनेटिक एनर्जी रोटेशनल इज इक्वल टू 1/2 L आणि ओमेगा म्हणजे काय L बाय I. देअरफॉर कायनेटिक एनर्जी रोटेशनल इज इक्वल टू 1/2 L स्क्वेअर बाय I. 1/2 L स्क्वेअर बाय I. समजलं. आता तुमच्यापैकी काही मुलं CETचा अभ्यास करत असतील तर ते जर आमचा चांगला अभ्यास असेल तर त्यांना माहिती असेल की अरे हे तर क्वेश्चन असे आहेत, हे जर काही फॉर्म्युले आहेत त्याच्यावर तर CETला डायरेक्टली क्वेश्चन विचारलेत. मग हे CETचं आहे का 12वीचं आहे. मुळातच हे कन्फ्युजन तुमच्या मनात तयारच नाही झालं पाहिजे. मला खूप हसायला येतं बरं का ज्यावेळेस मुलं असं म्हणतात हे CETसाठी आहे सर आणि हे बोर्ड परीक्षेसाठी. एक कॉमन सेन्स असं, म्हणजे जर कॉमन सेन्स असेल तर हा प्रश्न स्वतःला विचारा. महाराष्ट्र बोर्ड हा कोर सिलेबस आहे, त्या सिलेबसवर आपण 2 प्रकारच्या परीक्षा देतो. एक आहे CET आणि एक आहे बोर्डची एक्झाम. बरोबर आहे का नाही. सिलेबस तोच आहे, त्या सिलेबसमध्येच आपण हे शिकतो. बरोबर, फक्त क्वेश्चन वेगळ्या पद्धतीने विचारले जातात. बोर्ड परीक्षेला तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, तुम्हाला ते लिहावं लागतं, त्यामुळे त्याच्या अभ्यासाची पद्धत वेगळी आहे. उत्तरं हाताखालून गेलेली असली पाहिजे, त्याचे कीवर्ड तुमच्या लक्षात असले पाहिजेत, तुम्हाला रिकॉल करून लिहावं लागतं. बरोबर आहे. तसं बोर्ड परीक्षेच्या बाबतीत जर हे असं होत असेल तर CETच्या बाबतीत एक लक्षात घ्या, तुम्हाला काय विचारलं जाईल, थोडंसं ॲप्लिकेशन बेस विचारलं जाईल. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत. लक्षात येते. 4 उत्तरापैकी योग्य उत्तर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं, लिहित बसायचं नाही. लक्षात घ्या, सिलेबस तर तोच आहे. त्याच्यामुळे हे जे आहे ना, हे डिव्हिजनच थोडंसं चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. पण काय होतं, आपल्याकडे CET शिकवणारे बरेच, म्हणजे गमतीचा भाग आहे, कुणावर टीका करत नाही मी, पण ज्याला CETला 90-100 मार्क नाहीत असे लोक CET शिकवतात आणि CETचा बागोलबोबर उभा करून ठेवतात. खरं तर तोच सिलेबस आहे, हाच सिलेबस, आणि या सिलेबसवर बोर्ड परीक्षा आहे आणि त्याच सिलेबसवर CETची परीक्षा आहे. तुमचा हा सिलेबस जर या सिलेबसवर तुमची कमांड असेल तर CETला देखील सहज मार्क पडून जातात. आणि ह्या बाबतीत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा असं मला नक्की वाटतं. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, जरी तुम्हाला असं वाटत असेल की सर हे CETला विचारलं जाऊ शकतं, मुळातच हे बोर्ड परीक्षेच्या मुख्य सिलेबसवर, महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या सिलेबसवर आधारित हा मुद्दा आहे. त्यामुळे तुम्ही अपेक्षा करू शकता की हे बोर्डला देखील विचारलं जाऊ शकतं. एखाद्या MCQ मध्ये किंवा अलीकडच्या काळामध्ये एक्सप्रेशन विचारलं जाईल, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, म्हणजे आपलं पाठ आहे 1/2 I ओमेगा स्क्वेअर, तिथेच तुम्हाला ॲडिशनली सांगतील प्रूव्ह दॅट, एकतर हे किंवा एकतर हे. सो तयारी ठेवा. आलं लक्षात. म्हणजे जे काही क्वेश्चन बोर्डाने विचारलेले आहेत त्याच प्रकारचा क्वेश्चन रिपीट नाही झाला तर त्याच्यापेक्षा वेगळा जर रिपीट झाला या टॉपिकवर तर तो या पद्धतीचा क्वेश्चन होऊ शकतो, जसं मी आत्ता सांगितलं. आता शेवटचा क्वेश्चन घेऊया. 2018
2018 साली बोर्डाने इथे काय विचारलेलं आहे पहा. अ कार राउंड्स अ कर्व ऑफ रेडियस 625 मीटर. A car rounds a curve of radius 625 meter with the speed of 45 meter per second. With the speed of 45 meter per second. What is the minimum value of coefficient of friction which prevents the car from sliding? ठीक आहे. अँगल ऑफ बँकिंगचा उल्लेख केलेला नाही. नीट प्रश्न वाचा. देर इज अ कार विच राउंड्स अ कर्व रोड. विच राउंड्स अ कर्व रोड. दिस इज द कर्व रोड. ज्याची रेडियस आपल्याला दिलेली आहे. किती दिलेली आहे? 625 मीटर. म्हणजे R इज इक्वल टू 625 मीटर आपल्याला दिलेलं आहे. विथ द स्पीड ऑफ, इथे समजा जी व्हेकल आहे तिचं स्पीड आपल्याला दिलेलं आहे किती? 45 मीटर पर सेकंद. व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन? ज्या अर्थी फ्रिक्शनल फोर्सचा रोल महत्त्वाचा दिलेला आहे त्या अर्थी होरिझॉन्टल कर्व रोड आहे. काय आहे? होरिझॉन्टल कर्व रोड. अँगल ऑफ बँकिंग नाही. मग तिथे आपल्याला विचारलेलं आहे मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन विच प्रिव्हेंट्स कार फ्रॉम स्लायडिंग. कार आपल्याला स्लाइड होऊन द्यायची नाही. मग आपलं जर व्यवस्थित जर ही थिअरी तुम्हाला आठवत असेल तर होरिझॉन्टल कर्व रोड आहे. ही व्हेकल आहे. ठीक आहे. जी या रोडवरून अशी पुढे पुढे चाललेली आहे. हा क्रॉस सेक्शन घेतलेला आहे रोडचा. बरोबर. हिच्यावर ॲक्ट होणारं पहिलं फोर्स म्हणजे इट्स वेट mg व्हर्टिकली डाऊनवर्ड. तुम्ही एक्सप्रेशन सोडवलेलं असेल. थेरी फक्त थोडीशी सांगतो या न्यूमेरिकलसाठी आवश्यक आहे ती. वरच्या दिशेने असेल नॉर्मल रिॲक्शन. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन इज बॅलन्स बाय द वेट ऑफ व्हेकल किंवा वेट ऑफ व्हेकल जे आहे इट इज बॅलन्स बाय द नॉर्मल रिॲक्शन. ठीक आहे. दुसरं इथे आहे फोर्स ऑफ फ्रिक्शन जे असतं टुवर्ड्स. आता हे जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे इट प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. इट प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आणि त्यातून आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो फी इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट म्यू आर जी. विदाउट स्किडिंग जर गाडी याच्यावरून पुढे जायची असेल तर जे मिनिमम स्पीड आहे त्याचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो फी इज इक्वल टू मॅक्झिमम स्पीड आहे किंवा एवढ्या स्पीडने जास्तीत जास्त गाडी जाऊ शकते. मिनिमम नाही मॅक्झिमम. त्याच्यापेक्षा जास्त झालं तर गाडी पडण्याची शक्यता आहे. स्किड होण्याची शक्यता आहे. लक्षात येते. फी इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट म्यू आर जी. आणि एक लक्षात घ्या जी वेल ऑफ डेथ असते त्याच्यामध्ये मिनिमम नाही मॅक्झिमम स्पीड असतं. तिथे मिनिमम स्पीड जर एका विशिष्ट स्पीडच्या खाली गेली की तर गाडी खाली पडू शकते. ठीक आहे. तिथं मग फी मिनिमम काढावा लागतो आणि इथं फी मॅक्स काढावा लागतो. मॅक्झिमम व्हेलॉसिटी एवढीच. त्याच्या पुढे गेलं तर मात्र नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स ऑफ फ्रिक्शनकडून प्रोव्हाइड केलं जाऊ शकत नाही आणि गाडी स्किड होऊ शकते. सो व्ही इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट म्यू आर जी. सो पहा हा जो न्यूमेरिकल आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला गिव्हन काय आहे पहा. गिव्हन आहे रेडियस जे आहे रेडियस ऑफ द कर्वेचर R इज इक्वल टू 625 मीटर. R इज इक्वल टू 625 मीटर जे SI युनिट आहे. स्पीड दिलेलं आहे गाडीचं जे आहे 45 मीटर पर सेकंद. 45 मीटर पर सेकंद. प्रश्न विचारलेला आहे मिनिमम व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन टू फाइंड म्यू एस. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपल्याला शोधायचा आहे. सो वी नो दॅट फी इज इक्वल टू इंटू स्क्वेअर रूट म्यू आर जी. इथे आपल्याला म्यू एस काढायचा आहे. स्क्वेअरिंग बोथ साइड्स दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला काय मिळेल आपल्याला? फी स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस आर जी. स्क्वेअर केला म्यू एस आर जी. प्रश्न कशाबद्दल विचारला आहे? म्यू एस बद्दल विचारला. सो म्यू एस इज इक्वल टू फी स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी. ठीक आहे. जीची व्हॅल्यू किती घ्यायची हे तुम्हाला सांगितलेलं नाही पण फी दिलेला आहे आपल्याला. किती दिला आहे? 45. त्याचा आपल्याला स्क्वेअर करावं लागेल. आरची व्हॅल्यू आपल्याला 625 दिलेली आहे आणि जीची व्हॅल्यू उल्लेख केलेला नाही. 9.8 किंवा 10 घेऊन तुम्ही हे सोडवू शकता. कॅल्क्युलेशन करायला घेतलं 45 इंटू 45 डिवायडेड बाय 625 इंटू 9.8. ठीक आहे. लॉग टेबल वापरा. लॉग टेबलला कॅल्क्युलेशन करा आणि हे तुम्हाला येऊन जाईल. आता लॉग टेबल कसा वापरायचा एवढं बेसिक तुम्हाला येत असलं पाहिजे. नसेल तर जी आपण न्यूमेरिकलची बॅच घेणार आहोत
त्या बॅचमध्ये लॉग टेबल कसा पाहायचा असतो, त्याच्या शॉर्टकट कशा असतात, दशांश चिन्हाचा वापर सुटेबली कसा करायचा, जनरली लॉग टेबल जर निगेटिव्ह म्हणजे बारमध्ये गेलं तर कॅल्क्युलेशन कसं किचकट होतं. मग तसं जर व्हायचं नसेल तर आपल्याला बारमध्ये जाण्याची म्हणजे कॅल्क्युलेशनमध्ये बारमध्ये जाण्याची गरज नाही. आयुष्यात देखील आपण बारमध्ये जाणार नाहीच आहे बरोबर. तर कॅल्क्युलेशन करताना पण बारमध्ये जायचं नाही. त्याच्या काही ट्रिक्स आहेत. दशांश चिन्ह तुम्ही डेसिमल कसं वापरू शकता वगैरे हे आपण ते सांगणार आहोत. ठीक आहे. सो आत्ताच्या लेक्चरमध्ये रोटेशनल डायनॅमिक्सवर बोर्ड परीक्षेला जे जे काही क्वेश्चन 2018 पासून विचारले गेलेले आहेत म्हणजे लास्ट 5 इयर्समध्ये ते क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपल्याला अलीकडच्या काळामध्ये तुमच्या एक लक्षात येईल क्वेश्चनचा ट्रेंड पाहता मुख्य जो फॉर्म्युला आहे त्याला काही त्यांनी सोडलेलं नाही आणि त्याच्यावरच प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. तो ट्रेंड तुम्ही लक्षात घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने आता ज्यावेळेस तुम्ही सॉल्व एक्झाम्पल सोडवताल आणि एक्झरसाइजमधील क्वेश्चन सोडवताल ते सोडवा तुम्ही, सराव तुम्हाला होईल. सगळ्या प्रकारचे क्वेश्चन त्यातले काही क्वेश्चन डिफिकल्ट असतील, काही क्वेश्चन खूप सोपे असतील, पण PYQवरून एक लक्षात यावं तुम्हाला डिरेक्टली मेन फॉर्म्युला जो आहे त्याच्यावर फोकस करायचा आणि त्याच्यावरच प्रश्न आपल्याला विचारला जातो आहे. हे ते मला अभ्यास करत असताना लक्षात ठेवायचं आहे. आता एक लक्षात घ्या, हा जो रोटेशनल डायनॅमिक्समधले मी काही PYQs घेतले तसंच काही सॉल्व एक्झाम्पल आणि काही एक्झरसाइजमधले न्यूमेरिकल्स आपण सोडवून दाखवणार आहोत. आणि याच्यासाठी आपलं जे क्लासचं ॲप आहे तीर्थरूप क्लासेस म्हणून आपलं जे ॲप आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. ती जी लिंक आहे ती क्लिक करा, त्याच्यानंतर प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करून घ्या आणि याच्या संदर्भातला एक कोर्स आपण येणाऱ्या काही काळामध्ये लॉन्च करतो आहे. तो तुम्ही तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही तो घ्या आणि त्याच्यामध्ये आपण बोर्डचे काही क्वेश्चन्स आणि एक्झरसाइजमधले काही न्यूमेरिकल्स असे आणि PYQs या पद्धतीने सॉल्व एक्झाम्पल, त्याच्यानंतर एक्झरसाइजमधले न्यूमेरिकल्स, PYQsमधले न्यूमेरिकल्स याचा संपूर्ण ॲटलिस्ट प्रत्येक टॉपिकवर 30 ते 40 न्यूमेरिकल्स आपण सोडून दाखवणार आहोत. आणि त्याचा रेफरन्स आपण PYQs कसे म्हणजे त्याचा रेफरन्स जुने CETचे जे PYQs आहेत त्याच्याशी नेऊन कसा जोडू शकतो, म्हणजे याचा अभ्यास करत असता जाता जाता तुमचा CETचा अभ्यास कसा होईल हे देखील तुम्हाला तिथे सांगण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे एक काम करा, जे काही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे क्लासच्या ॲपची तर ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि मग बाकी काही गोष्टी मी नंतर टप्प्याटप्प्याने तुम्हाला सांगत जाईलच, त्या पद्धतीने तुम्ही कार्यवाही करण्याचा प्रयत्न करा. अजून एक गोष्ट, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारखे जे काही मित्र आहेत ज्यांचे फिजिक्सचे न्यूमेरिकल कच्चे आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू.